हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या मीना ब्लॉग या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज 19 तारीख आहे आणि मी माझ्या मैत्रिणीच्या मुलाचं उद्या लग्न आहे. तर मग आज नवरदेव काढून द्यायचा आहे. इथं खुटवटनगरलाच आहे. तर मी तिकडे चालली आहे आणि हे बघा अशी तयार झालेली आहे. मी पर्स वगैरे घेतली आहे आणि निघाली आहे मी तिकडे. आणि सुमितचा पेपर आहे त्यामुळं तो पेपरला जाणार आहे 2 वाजता. तो काही येणार नाही, मी एकटीच चालली आहे. तर हे बघा आता इथंच आहे ना, 11:15 वाजले. तर चला निघते मी, बोलते तिथं गेल्यावर. पोचली आहे मी. सुमितनी सोडलं मला इथं खुटवटनगरला. नवरदेव मिरवायला निघालेलं होतं, पण काय झालं नेमकी गाडी बाहेर काढली मी आणि ॲक्टिवा चालूच होत नव्हती. त्याची बॅटरी उतारली का काय ना, तर चालूच होत नव्हती. मग तिथंच माझा बराच वेळ गेला. घरी 12 वाजून गेले होते तिथंच. मग मी फोन केला तिला, माझ्या मैत्रिणीला मनीषाला फोन केला. तर ती म्हणे आत्ताच नवरदेव मिरवायला निघाला आहे, ये म्हणे, कुठं आहे तू? मग म्हटलं चला जाऊ दे, आता उशीर जरी झाला आहे तरी पण जाऊ. मग सुमित मला म्हणे मम्मी मी पेपरला चाललो आहे ना, मी जेवण करतो आणि तुला सोडतो म्हणे तिथं. मग सुमितनीच आणून सोडलं मला इथं गाडीवर आणि मग आली मी. त्याने मला सोडलं आणि तसाच तो कॉलेजला गेला. तर हे बघा मस्त इथं बायांचं नवरदेव मिरवायला चालले का आमच्याकडं, मग असं डान्स वगैरे करता. तर छान चाललं आहे डान्स त्यांचा. आणि मी काय डान्स वगैरे केला नाही तिथं, कारण की मला शूट घ्यायचं होतं म्हणून. हे बघा हा आहे आपला नवरदेव. आणि आमच्याकडे आहे ना, हे बघा हा नवरदेव आहे. आमच्याकडं काय करता, नवरदेव मिरवायला काढलं का घोड्यावर बी मिरवता, नाहीतर मग कोणी ना बग्गी वगैरे सांगतं नवरदेव मिरवायला. तर हे बघा ही माझी मैत्रिणी, ती खूप उत्साह आणि खूप हौशी आहे ती. तर मस्त डान्स वगैरे करत होती ती पण. ती मला पण म्हणत होती, पण मग मला शूट काढायचं होतं ना, त्यामुळे मग मी काय डान्स करायला गेली नाही. कारण की असं दुसऱ्याच्या हातात मोबाईल दिला ना तर व्यवस्थित शूट नाही काढते. मग म्हटलं जाऊ दे आपणच काढू शूट. आणि मस्त एन्जॉय करताय सगळे. आणि गावाकडचे सगळे तिचे नातेवाईक, काही त्यांचे भाऊबंद वगैरे, त्यांचं गाव मनेगाव आहे. तर मनेगावचे पण काही बाया वगैरे आलेले आहे, जेंट्स आलेले आहे. तर ते कसे मग नवरदेव मिरवायचा होता, तर मग त्या कार्यक्रम आणि तिचे माहेरचे सासरचे सगळं गणोगात आलेलं होतं. जे जवळजवळ आहे ते सगळ्याच आलेलं होतं. तिचं माहेर आडगावचं आहे आणि सासर मनेगावचं आहे. तर आणि लग्न नेमकं ना इकडं दामोदर पॅलेसला होतं, संदीप फाउंडेशनच्या पुढे. तर तिकडे होते. त्यामुळं मग कसं जाणाऱ्या येणाऱ्यांना बी थोडंसं लांबच पडतं, म्हणून मग हळदीला ते लोक गावाकडचे थांबून घेतलेलं होतं त्यांनी. आणि कॉपीराईट येईल म्हणून मग मी म्यूट करून आणि व्हॉईस ओव्हर देऊ राहिले. तर तिच्या भाऊजाई वगैरे पण खूप छान आहे स्वभावानी. 2 भाऊजाई ना, तर 2 भाऊजाई खूप छान आहे स्वभावानी. लागत सावलीला
आणि आमच्याकडे आहे ना नवरदेव मिरवायचा असला ना तर पूर्ण गावामध्ये नवरदेव मिरवता. गावावर जर नेलं तर नवरदेव मिरवायला. पण आता हे यांचं इथंच होतं त्या खुटवटनगरला, त्यामुळं मग तिथं ना जवळच मारुती मंदिर आहे. तर मग मारुती मंदिरापर्यंत नेलं होतं मिरवत. हे बघा, हे हनुमान मंदिर. आणि तिथपर्यंत मिरवत नेलं. तिथं दर्शन वगैरे घेतलं, देवाचं नारळ वगैरे फोडलं आणि मग तिथून परत रिटर्न झालो. तर हे बघा, मस्त मोठं मंदिर आहे इथं खुटवटनगरला हे हनुमानाचं. आणि गावाला कसं मावलयांचं वगैरे राहतं, प्रत्येक गावात राहतं. मग तिथं मावलयांच्या तिथं पण जाता दर्शनाला, प्रत्येक देवाच्या पाया पडतात. तसं आता इथे हे मारुती मंदिरातच नेलेलं होतं. तिथपर्यंत मिळून आणि मग घरी आणलं. मग काही घरात जाता नाही परत आमच्याकडे. मग तिथं खालीच होता नवरदेवाचं न्यायला पण पाहुणे आलेली होती दारावाड्यातले की. मग तिथं खाली जेवण वगैरे केले, तिथं थांबलं आणि तसंच लॉन्सवर आणली. हो का? अरे वा. नवरदेव घराजवळ आल्यानंतर मग घोड्यावरून उतरल्यावर नाचायला लागला. तोपर्यंत तर काही ना कोणी उतरवलं नाही त्याला खाली. पण मग नंतरून त्याचे मित्र वगैरे मग छान डान्स करत होता नंतरून तो शेवटी बघा, त्याची मम्मी आहे, त्याचे मित्र परिवार आहे, भरपूर आहे. आणि आता हे घराजवळ आलं ना तेव्हा मग तो इथं डान्स करत होते सगळे. मग आता एकटीवर आले वापस करायला कधी कोणी नसल्यावर. तेच ना. थांबलो बाई. माझी साहेब कुठे फसिकला कशी बोलून नाही इकडनं.
हा त्यांना म्हटलं मला घ्यायला यायचं नेमकी अगं गाडी पण चालू आहे ना. हो का आणि मग मग काय सुमितला पेपरला जायचं होतं त्यांनी सोडून दिलं मला इथे. नवरदेव मिरून आल्याच्या नंतर आहे ना बसले सगळे जेवण करायला. आणि जेवण करायला हे बघा जेवण करायला बसलेले सगळे पाहुणे. आणि जेवण करायला आहे ना वरण भात उसळ रवा आणि पोळी एवढं आणि पापड. चला जेवण वगैरे झालेले आणि निघाली मी आता घरी. मी नेमकी सकाळी येताना आहे ना माझी गाडी चालूच होत नव्हती ॲक्टिवा, त्यामुळं मग मी सुमित बरोबर आले. तो गेला कॉलेजला पेपरला ना, तर त्याच्याबरोबर आली आणि त्यांनी मला इथं सोडून दिलं आणि मग तो कॉलेजला गेला. त्याला 2ला पेपर होता, पण मग त्यांनी 11:30 पावणे बाराला दिलं मला इथं सोडून आणि नंतर गेला तो तिकडं. तर चला आता हे पण ड्युटीवरून येऊ राहिले ना, मग यांच्याबरोबरच जाते गाडी. इथून कसं गाडी भेटत नाही पटकन, त्यामुळं मग मी इथं कोपऱ्यावर उभी राहते पुढे. हे बघा राहते आणि मग इथून ते येतील मग त्यांच्याबरोबर जाईल. तर चला भेटते आता घरी गेल्यावरच. पोचली घरी मी, यांच्याबरोबरच आली. 2:45 5 कमी.